जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे संत जगनाडे महाराज जयंती निमित्ताने समाजसेवक राजेंद्र दुतोंडे, कृषीभूषण अरुण सोहनी, आरोग्यदूत दिगंबर वाघ यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यावेळी कृषीभूषण अरुण सोहनी यांनी संत जगनाडे महाराजांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गाथाचे रक्षक व लेखक म्हणून श्री संताजी जगनाडे महाराज यांची ओळख आहे। इंद्रायणीमध्ये बुडवलेली गाथा त्यांनी परत त्यांच्या लेखणीतून संत तुकाराम महाराज यांना भेट दिल्याचे कृषीभूषण अरुण सोहनी यांनी सांगितले। 16 वर्षाचे असताना संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी ते कीर्तन ऐकण्यासाठी गेले। ते तिथून त्यांचा आणि जगनाडे महाराजांचा परिचय झाला। तिथून पुढे त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाची लेखणी केली, उत्कृष्ट प्रकारे लेखणी केली। पण काही समाजकंटकांनी त्यांच्यावर त्या लेखणीवर आक्षेप घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार त्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचं ठरवलं आणि त्या इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या काठीच 13 दिवसाचा सत्याग्रह केला होता। सत्याग्रह केल्यानंतर संत जगनाडे महाराज यांनी त्यांची साथ दिली आणि त्यात सातवाहन करणारे जे गावातून लोक येत होते ज्यांच्या ज्या अभंग पाठ होते त्यांच्या तोंडून जी वाणी पाठ होती ती लिहून घेतली आणि परत तशाच्या तशा 13 दिवसानंतर लिहिलेली गाथा त्यांना वापस दिली। ही एक आख्यायिका आहे